अरे माझ्या डोक्यावर पडला असतं तर कापडा मोक्ष झाला असताना रे. काय अक्कल फिक्कल आहे का नाही? माणसं बघतो का नाही? आणि झाडं ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती कशाला तोडायला लागलास? उद्या झाडं संपली तर आपल्यावर उपाशी मारायची येळ येईल ना. अरे उद्याच जाऊ द्या, आत्ताच बघ. आताच काय बघ? आताच बघ म्हणजे सांच्याला चूल पेटवायला राखेल नाही माझ्या घरात. महिनाभर झाला गावात राखेलची गाडी चालली नाही. अगं मावशी, मग गॅसवर करायचा स्वयंपाक. गॅस घेणं एवढं परवडतंय वाटतं आम्हाला? अरे सरकार तर दररोज गॅसचा दर वाढवतंय. आमच्या एवढ्याशा रोजगारातनं आम्ही गॅसवर सगळा खर्च केला तर आम्ही खायचं काय आणि आमच्या पोरासनी काय घालायचं? अगं पण सरकार आता तुमच्यासाठी कमी किमतीत धान्य देणार आहे. अरे जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण आज घरात राखेल नाही ना चूल पेटवाया. मग तुम्ही दुकानदाराला का नाही बोलत येत जाऊन? दुकानदाराला विचारलं, तो म्हणतो मलाच माहित नाही, तुला कुठलं सांगू? असं गप बसायचं नाही. घरात राहिलेले जे 2-4 थेंब असतील रॉकेलचे ते पालथ्या हातावर टाकायचे आणि सावडीवर जाऊन बोंबा बोंब करायची सरकारच्या नावाने. मोर्चा काढायचा. अरे आपण मोर्चा काढू पण त्याला परवानगी घ्यावी